द्वारी बोली बोलतो देखा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा काळ बांधून येईल एका जनार्दने आमचे काय बाजाईल एका जनार्दने आमचे काय बाजाईल पिंगळा 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 माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी हे रामनाथ महाराज नाही तर नाथ महाराज सांगताय म्हणून याच्याकरता आपल्या जीवनात इज्जत होऊ नये याच्याकरता आपल्याला काळाने नाही तर भगवंताने देवदूत पाठवून आपल्याला चांगल्या प्रकारे स्वर्गात न्यावं याच्याकरता सर्वांनी ही कथा ऐकली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अशीच कथा जिथं जिथं चालेल कीर्तन जिथं जिथं चालेल नाम चिंतन जिथं जिथं चालेल कीर्तनकार कोणीही राहू द्या कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा कोणत्या वर्णाचा पूजा पुजका यांचा काळा गोरा त्याच्याकडे न बघता त्याच्या मुखातून येणारी जी अमृत वचन आहे ती संतांची वचनं ऐकल्यामुळे त्या संतांच्या विष्णुवचनावर विश्वास ठेवाय संतांची पायी हा माझा विश्वास आहे आणि सर्व भावेचा असं झालो त्यांचा त्याची माझी हित करीते सकल ज्यांनी हा गोपाळा कृपा करेल अशी गोपाळाची कृपा तुमच्या घरावर सदैव राहू हीच आजच्या सेवेच्या पूर्ण याच्या समाप्तीच्या दिवशी मी विनंती करतो आणि तुम्हाला चांगलं आरोग्य चांगलं धन वैभव मिळो हीच भगवंताकडे विनंती करतो आणि आता त्या भगवंताला आपण बाबुराव बाबाला सांभाळण्यासाठी एक जो अभंग आहे तो थोडी रागात म्हणतो तो अभंग तुकोबा राहायचा आहे तो सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात उतरावा ती विनंती आपण त्यांना करू शेवटचे वेणावाने शेवटचे वेणावाने संत जने परिसावे संत जने परिसावे विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझ्या देवा तुम्हासे माझ्या देवा तुम्हासे पुढे फार बोलू काय अवघे पाय वेगेता विसरतो न पडावा विसरतो न पडावा तुका म्हणे पडिलो पाया तुका म्हणे पडिलो पाया कराच्या या कृपेचे कराच्या या कृपेचे विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझ्या देवा तुम्हासे माझ्या देवा तुम्हासे विसरतो न पडावा विसरतो न पडावा त्या देवाला एकच विनंती करायची देवा अरे आमच्या वडिलांना आमच्या सासऱ्यांना माझ्या पतीला मी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं रे पण या सांभाळण्याच्या याच्यामध्ये जर काही उणिवा राहून गेल्या काही तुझ्या जर राहून गेल्या असेल तर आता आम्ही 85 वर्षी त्यांची काळजी घेतली पण इथून पुढचा त्यांचा प्रवास तुझ्याकडे आम्ही सुपूर्द केलाय जसं आम्ही कोणी मुलगा बनून कुणी सून बनून कुणी पत्नी बनून कुणी व्याही बनून त्यांची सेवा केली हे देवा तू सुद्धा त्यांची या 84 लक्षवतीच्या जन्मामध्ये तू त्यांची सेवा कर त्यांना जन्म द्यायचा तर बैलाचा जरी दिला तर तो बैल तू ज्ञानोबरायच्या पालखीचा कर त्यांना गाढवाचाही जन्म दिला त्याच्या नाक मारून त्या गाढवाला पाणी मारलं त्या गाढवाचा जन्म दे त्यांना कुत्र्याचा जरी जन्म दिला तरी चालेल देवा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कुत्र कर आणि जर त्यांना जर पाप पुण्य समान करून परत जन्माला घालायचा असेल तर आमच्याच कुळामध्ये कुणाच्या तरी एकाच्या उदरामध्ये त्यांना जन्म दे आणि तो जन्म दिल्यानंतर देवा आमचं आम्ही त्याचं रक्षण करू ज्या राहिलेल्या उन्या त्यावेळेस करू पण आता मात्र त्यांना भूक लागली त्यांना तहान लागली त्यांना झोप लागली ते सगळं मात्र तुला करायचं आहे कारण आता आमच्यापासून ते दूर गेले म्हणून पलीकडे दूर देशी म्हणून माझ्या वचनाची विनाशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपास पाळण्याला केला दारवंटा केला भोगता आम्हाला गे तुका वंश परंपरा दासनी अंकित तुका मोकळी कर राजे कोणा या न्यायाप्रमाणे आपल्या वडिलांची सेवा करा न्यायाप्रमाणे उपास तापस करा आणि न्यायाप्रमाणे
शुद्ध आहे ते शुद्ध जीवन जगा, जे चांगलं आहे ते खात चला, जे वाईट आहे त्याचा त्याग करा. कारण किती जरी वाईट खाल्लं तर मांस खाता आमचं घरी जोडून वैरी ठेवीला. म्हणून जीवनामध्ये मांसाहार त्यागा आणि शाकाहार आपल्या जीवनामध्ये ग्रहण करा. ही तुमच्या बाबांना तुमच्या वडिलांना हीच घरी श्रद्धांजली. जर या घरी मटण बनत असेल मला माहिती नाही, पण आजपासून त्याचा तुम्ही त्याग करा. आणि एक पत्र पवित्र तुळशीची माळ मेल्यानंतर तुळशीच्या पानं तोंडात कोंबल्यापेक्षा 108 म्हणायची तुळशीची माळ माझ्याकडून घाला असा माझा अजिबात हट्ट नाही. बाबन बाबाचा फोटो तुमच्या घरात आहे, त्या फोटोला ती माळ लावायची आणि ती माळ आपल्या फोटोला लावून आपल्या आईच्या हातात द्यायची आणि आईला सांगितलं या अगं तू आमचं जीवनाचं कल्याण केले, आजपासून तू आमची गुरु आणि तुझे शिष्य, तू जे सांगशील ते आम्ही ऐकू. फक्त एकच सांगतो तू आमच्या हिताचंच आम्हाला सांग, आई हिताचं मात्र आमच्या जीवनामध्ये तू करू नको. कारण लेकराची हित जाणी माऊलीची चिंता ही शिकवण्याची जाते खरी लाभावी प्रीती. अशी प्रीती आई बापांनी तुमच्यावर करावी, त्या भगवंतांनी तुमच्यावर करावी, गावाने तुमच्यावर करावी. आणि तुमचा असाच वेळ जो आई बैलाचा विस्तार तो वाढत राहावा ही भगवंताच्या चरणी विनंती करतो. आणि माझ्या नामलेला कथेला काय करतोय पूर्ण विराम देतोय. पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता मी जे रडलो हे माझं रडणं नव्हतं. काय तुम्ही जे रडले तुम्ही संसाराच्या लोकांकरता रडता, हे माझं रडणं देवा करता होतं. हे आनंद असणं होते. कारण एक नाही दिवस बाबूलाल बाबा गेला, तुम्हाला सगळ्यांना मरणाचा विसर पडलाय. काय तुम्हाला विसर पडलाय म्हणून तुम्ही खरं येताच तिला जात नाही. पण ज्याला मरणाची आठवण आहे तो त्या भगवंताला विसर ध्यानात ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतकाळी त्रास होईला तुका म्हणे विठू धरा, या न्यायाप्रमाणे जर आपण केलं तो भगवंत आपलं जन्माला येतानाही रक्षण करेल, आयुष्य असतानाही रक्षण करेल आणि मेल्यानंतर सुद्धा तो आमच्या जीवनाचं कल्याण करेल. बाबू बाबांनी जे केलेलं कर्म आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं सत्कर्म होतं. म्हणून निश्चितच भगवंत त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती देईल. आपण आता किती जरी रडलो आणि किती जरी आसवं ढाळले तर तो बाबू बाबा आपल्याला एक सेकंद सुद्धा देणार नाही. याच्याकरता त्यांचं प्रत्येक वर्ष श्राद्ध करण्याचा मानस भागवत पाहुणे आवड पाहुणे करावा. भले खर्च कमी करा, भले भजन करा, नाही भजन जमलं नाही कीर्तन जमलं तर तुमच्या घरात नामचिंतन करा. पण तो स्वयंपाक करत असताना सगळे त्याच्या सहभागी व्हा. आणि अशा पद्धतीने गुन्ह्या गोडीने हा परिवार राहावा. या परिवाराला कोणाची दुष्ट नजर लागू नये हेच भगवंताच्या कवनाचे झाले दुष्ट तुला माझ्या पंढरीराया. देवाला सुद्धा काय होते दृष्ट होते. म्हणून तो पांढरा असणारा देव पांडुरंग त्याचं नाव, पण त्याला आम्ही कसा करून ठेवला सावळा करून ठेवला. त्या सावळ्या भगवंताकडे गेल्यानंतर आमच्या जीवनातलं जे काही सोहळ ओढ असलं ते निघून जातं आणि आमच्या जीवनामध्ये सगळं सोज्वल आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या पांडुरंगाची सर्वांनी मोठ्या भक्तीने सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, गावाची करा, देशाची करा. आणि एक दिवस ही सेवा करता करता धर्माचं रक्षण केल्यामुळे तुम्ही धर्मराजा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या धर्माचं तुम्ही पालन करा, नामचिंतन करा एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला पुनर्विराम देतो. पुंडलिक वरदाई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सब साधु संतन की जय. कार्तिक